नमस्कार, मी सविता पाटील. तर बघा, आज मी बनवले मस्त कांदा भजी. आणि पावसाचं खूप वातावरण होतं, मस्त पावसाचं, आणि त्या वातावरणामध्ये आठवण आली की चला आज आपण कांदा भजी बनवूया. तर मी बनवलेली आहे मस्त कांदा भजी. तर कशी वाटली नक्कीच सांगा. नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मस्त गरमागरम भजी बनवणार आहे आणि कांदा भजी बनवणार आहे आज. तर मी अगोदर इकडे तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तर पावसाळा सुरू झाला म्हणजे लगेच आपल्याला आठवण येते कांदा पोहे किंवा चहा किंवा कांदा भजी. तर आज मी बनवणार आहे मस्त कांदा भजी, आणि मी इकडे घेतलेलं आहे साहित्य. तर चला बघू. तरी तुम्ही 2 कांदे अगोदर चिरून घेतलेले होते, आणि बघा असे मोकळे करून घेतले आहेत. मी पूर्ण उभे कांदे चिरलेले आहेत, मस्त मोठे मोठे साईज. आणि आता आपण याच्यामध्ये 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि हा लसूण घेतलेला होता, मी लसूण ठेचून घेतलेला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी, आणि त्याच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. खायचा सोडा सोडा थोडासा वापरायचा आहे, जास्त नाही घ्यायचा. आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर जास्तच घालायची, खूप छान चव येते. आणि इथं मी ओवा घेतलेले आहेत. तर ह्या ओवा मी आता हातावर चोळून घेणार आहे अगोदर. बघा, अशा पद्धतीने चोळल्याने का छान सुगंध येतो मस्त. आता सगळं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मस्त. छान मिक्स झालेलं आहे बघा. आता त्याच्यात थोडं थोडं पाणी घालू आपण. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ओवा घातल्यामुळे खूप छान सुगंध येतोय मस्त. तर बघा, छान मिक्स झालेलं आहे. आणि आपण कांदा जास्त घेतलेला आहे आणि पीठ कमी घेतलेलं आहे, बेसन पीठ. कारण आपल्याला कांदा भजी बनवायची, त्याच्यामुळे पीठ कमीच घ्यायचं. आता आपण तेल गरम झालेलं आहे. चला आता बघू आपण तेल गरम झालं का बरं. छान गरम झालेलं आहे. आता आपण मस्त खमंग अशी भजी, कुरकुरीत भजी तळून घेऊ. आणि पातळ सोडायचे, जास्त जाड नाही. पातळ सोडल्यामुळे छान कुरकुरीत येतील ते. तर बघा, छान झालेले आहेत मस्त. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. वा वा वा, एकच नंबर. आणि आता आपण परत काढून दाखवते मी. तेल जास्त गरम नाही करायचं, मिडियमच ठेवायचं. आणि मिडियम तेलमध्येच छान असं तळून घ्यायच्या. बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटते मस्त. एकच नंबर झालेली आहे आपली कांदा भजी.
तर बघा मस्त झालेले आहेत. मी आता पूर्ण अशाच पद्धतीने कांदा भजी तळून घेणार आहे. तर बघू शकता मी एकदम छान झालेली आहे भजी, मस्त झालेली आहे, एकच नंबर झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.